नमस्कार. मराठी बातमी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधल्या अपात्र महिलांकडनं जर त्यांनी लाभ घेतला तर त्यांच्याकडनं दंडासह रक्कम जी आहे ती वसूल करण्यात येईल. अशा प्रकारचं विधान जे आहे तर ते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्याकडनं करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर त्याच्यावर जे अपडेट आलेलं आहे तर त्याची संपूर्ण माहिती आणि देणारा आजचा हा व्हिडिओ जो आहे ते मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. व्हिडिओला सुरू करण्याच्या आधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक जरूर करा. तर जुलै 2024 मध्ये महाराष्ट्र राज्यात महायुती सरकारने महिलांसाठी जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते त्या काळामध्ये महिलांसाठी महिन्याला 1500 रुपये देऊन त्यांना सक्षम करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे तर ती त्याची घोषणा करण्यात आली आणि आतापर्यंत महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये असे एकूण जे आहेत 7 हप्ते जे आहेत म्हणजे 9000 रुपये जे आहेत ते महिलांच्या खात्यावर पडलेले आहेत. आतापर्यंत 2 कोटीपेक्षा जास्त महिलांनी या योजनेचा लाभ जो आहे तर तो घेतलेला आहे. ही योजना जी आहे तर विधानसभा निवडणुकीला अत्यंत हिट ठरलेली महाराष्ट्र राज्यामध्ये महायुती सरकारला पुन्हा सत्तेत बसण्यासाठी ही योजना जी आहे तर ती हिट अत्यंत लाभदायक ठरलेली आहे. या लाडक्या बहिणीचा मोठा वाटा जो आहे तर विधानसभा निवडणुकीचा प्रचार महायुतीच्या नेत्यांनी पुन्हा आमचं सरकार आल्यास लाडक्या बहिणींना पैशात 1500 रुपयावरनं 2100 रुपये देण्याचे आश्वासनही त्यांनी करण्यात आलं होतं. म्हणजे त्यांच्याकडनं वाढ करण्याचंही आश्वासन देण्यात आलं होतं. परंतु आता महायुती सरकार येऊन 1 महिना उलटला तरीही याबाबत कोणताही निर्णय झालेला नाहीये. उलट लाडकी बहीण योजनेसाठी काही नवीन निकष जे आहेत ते लावण्यात आलेत. अशाही चर्चा ज्या आहेत त्या होत आहेत. अर्जाची छाननी करण्यात येणार असेही बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी जे आहेत राज्याचे कृषी मंत्री अजित पवार गटाचे जे नेते आहेत माणिकराव कोकाटे यांनी एक विधान केलं होतं की महिलांना लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घ्यायचा आहे की केंद्राची नमो शेतकरी सन्मान योजना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे ते महिलांनी ठरवायचं आहे. कोणत्याही एकाच योजनेचा लाभ घेता येणार आहे महिलांना असेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जे आहेत माणिकराव कोकाटे आणि राज्याचे कृषी मंत्री आहेत यांनी म्हटले होतं. आणि आता यावरच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे नेते आहेत छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की लाडकी बहीण योजनेवर भाष्य केले आहे. अपात्र महिलांनी अर्ज मागे न घेतल्यास त्यांच्याकडनं रक्कम जी आहे ती दंडासह वसूल करण्यात येईल असा इशारा छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना केलेला आहे. यासोबतच योजनेचे काही नियम असतात. एका घरात 2 महिलांना लाभ देता येणार नाही. एखाद्याच्या घरी 4 चाकी वाहन असेल तर त्या महिलांनाही याचा लाभ देता येणार नाही किंवा सरकारी नोकरीला असेल तरीही लाभ देता येणार नाही. या योजनेचा लाभ जो आहे तो गरीब लोकांना झाला पाहिजे असेही राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे नेते आहेत छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. तर आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात आता नवीन काय अपडेट येतात आणि काय नवीन निकष लावले जातात हे आता येणाऱ्या काळामध्ये पाहता येणार आहे. तर हे होतं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जे महायुती सरकारला पुन्हा सत्तेत बसण्यासाठी हिट ठरलेली होती. तर त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती तर येणाऱ्या काळामध्ये याच्यामध्ये काय बदल होतात आणि काय नवीन अपडेट येतात त्याची संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येत असते. ते संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या घरातील महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे का तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. आणि तुमचे काही सजेशन असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये जय महाराष्ट्र लिहायला विसरू नका. धन्यवाद.